नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत करते. तर म्हणलं चला आज सकाळी सकाळी आपली देवपूजा करून झाली आणि देवपूजा करून झाल्यानंतरचं वातावरण बघा आणि देवघर माझं किती छान वाटतंय बघा. तर असं आनंदाचं स्वामीमय वातावरण आपल्या घरात तयार होतं. तर म्हणलं चला आपल्या व्हिडिओची सुरुवात पण आपण आपल्या महाराजांच्या दर्शनापासून करूया. तर कशी वाटते माझी आजची देवपूजा आणि कसं वाटतंय वातावरण तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला बघा पुढचा व्हिडिओ कसा आहे ती. तर मला ना काल एक कमेंट आली की बार्ली किती दिवसापासून तुम्ही देता आणि बार्लीनं गायींवर काय परिणाम होतो का, तर गाभण जायला पण त्रास होतो वाटतं, असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. तर आता तुम्ही चालू करून किती दिवस झाले, तर मी ना कंप्लीट 1 वर्ष झालं आहे चालू करून. तर अजून तर काहीच नाही बरं का. आणि बार्ली कसं गाय जास्त दूध देते तोपर्यंतच मी बार्ली ठेवते. गाय आपली लावून काढली की बार्ली बंद करते, कारण का परत तिला बार्लीचा उपयोग नाही. ती दुधाला पण कमी आलेली असते. ज्यावेळेस फास्ट दूध देते त्याच वेळेस बार्ली ठेवायची 1-3-3.5 महिन्यानंतर बंद करून टाकायची. आता ह्यातल्या 5 गायी ज्या आहेत ना त्या 5 गायींची मी बार्ली बंद केली आहे आणि 5 गायी दुधावर आहे, त्या जास्त दूध देतात. तर त्या 5 गायींना बार्ली चालू आहे. तर आणखीन एक कमेंट की 10 गायी तुमचं दूध किती जातं, तर बघा आता ह्यातल्या आपल्या 5 गायी वेलेल्या आहेत त्या ताज्या आता आणि 5 गायी गाभण आहेत त्या. तर मग दूध कमीच निघणार ना. आणि आता आणखीन एक आटवायला आली तर आणखीन कमी होणार आहे आपलं दूध. आता ती गाय वेल्याशिवाय आपलं दूध परत वाढणार नाही. आणि बरंच असं की प्रत्येक गायची माहिती सांगा, प्रत्येक गायचं शेड्यूल सांगा, दूध सांगा, प्रत्येक गायची माहिती सांगा. तर प्रत्येक गायची माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. व्हिडिओ एकदम छान बनवणार आहे. तर माझा कॅमेरा धरायला कोण नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही. तर तुम्हाला मी 2-3 व्हिडिओमध्ये सांगितले, माझी मुलगी आली की मी व्हिडिओ नक्कीच बनवीन. आणि आणखीन बरंच प्रश्न असं विचारलेलं असते तर बरं का. तर मी प्रत्येक कमेंटला तर रिप्लाय देते. एक ही कमेंट असं बिगर रिप्लाय देता सोडत नाही. आणि परत आणखीन एकदा सांगते, तुम्ही आणखीन विचारता की आपल्या गायी किती येते. तर मी तर थंबनेलमध्ये सांगितलं आहे ना की आपल्या गायी 10 येते. असं प्रत्येक वेळेस मी थंबनेलच बनवते की 10 गायींचा मुक्त गोठा, 10 गायींचा मुक्त गोठा. तरी पण विचारते, तरी पण असू दे, मला काय नाही त्याचं वाटत विचारल्याबद्दल. तर आपला ना 10 गायींचा मुक्त गोठा आहे. तर तुम्हाला दाखवते मी गायी. 10 गायी आहे त्या आपल्या. 10 गायी येते. आणि तसं खोटं सांगायचं व्हिडिओ काढायचं असलं माझ्याकडं नसतं बरं का. माझं कसं असतं, जी आहे तीच आहे आणि असं रिअल असतं, अजिबात असं खोटं नसतं बरं का. तर विचारत जावं, माझं म्हणजे तसं काय म्हणणं नाही. आणि आणखीन एक सांगते, मी पहिलं ना तरकारी करत होती. मी एक व्हिडिओ बनवला आहे बघा, माझा व्हिडिओ पण जाऊन बघा तुम्ही तरकारीचा. तर तरकारी करत होती पहिलं. माझ्याकडं गाय नव्हत्या, फक्त एक गाय आणि एक म्हैसच होती. तर तरकारीत एवढं कष्ट आहे, भरपूर कष्ट आहे. आणि एवढं कष्ट करून पण शेवटी आपल्याला ना प्रॉफिट नाही. म्हणून मी तरकारीचा व्यवसाय बंद केला आणि गायींचा व्यवसाय चालू केला. गायींचा म्हणजे वाढवल्या. पहिल्यापासूनच गाय येते आपल्याकडं, पण जास्त नव्हत्या, कमी गाय होत्या. तर तुम्हाला सांगते मी, अक्षरशः ना तरकारी म्हणजेच माळवं. आता कुणाला कमेंट येते की तरकारी म्हणजे काय, तर तरकारी म्हणजेच आपलं जी भाजीपाला असतो ना ती माळवं. तर मी काय काय करत होती माळव्यात, तर मिरची, भेंडी, गवार, कोथिंबीर, शेवगा पण लावला होता. शेवगा परत मोडून टाकला. कोहळा लावला होता. कोहळा आपण घरावर बांधतो बघा, ती कोहळा लावला होता, ती पण मोडून टाकला. आणि परत सगळं ही करून केळ केली. तर टमॅटो केलं. टमॅटोला तर किती कष्ट असतं बघा तुम्ही. तर तिथं पण लॉसच झाला. तर मग
आणि व्यापाऱ्याकडं ती माळवं न देता मी म्हणजे आपलं जे काय रानातलं निघलेलं असेल ना, मिरची, टमॅटो, गवार, भेंडी, व्यापाऱ्याकडे दिलं तर व्यापारी कमी रेट द्यायचं म्हणून मी काय करायची, वेळ असला की स्वतः जायची विकायला आणि वेळ नसला तर मग द्यायची, असं करायची. तर काय झालं तर आमच्या गावापासून ना नेवरं एक 7 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्या नेवरे गावात मी बाजारला गेली होती. माझी मुलगी आणि मी, माझी मुलगी 10वीला शाळेला होती आणि तिला शाळेला जायला स्कूटी घेतली होती. तर त्या स्कूटीवर आम्ही गेलतो आणि तिथं माहिती नव्हतं, पहिल्यांदाच गेलतो. तर माहिती नव्हतं तिथला बाजार किती वाजता भरतो काय. तर तिथला बाजार ना उशिरा होता. तर आता बघा, नवीन पहिल्यांदाच आपण त्या गावात बाजारला गेलो आहे आणि तिथं आपलं माझ्याकडे मेथीची पण भाजी, भरपूर मेथीची भाजी पण असायची. मेथीची भाजी, कोथिंबीर, भेंडी, मिरची असं 4 वस्तू घेऊन आम्ही गेलतो. तिथं गेल्यानंतर मग उशिरा बाजार 7च्या नंतर बाजार भरतो आणि आता 7च्या नंतर आपल्याला, माझं कसं 6, 6:30, 7 वाजेपर्यंत घरी यावं असं नियोजन असायचं. कारण का आपण कसं जायचं यायचं म्हणल्यावर म्हणजे हीच असतंय ना. तर मग आमचं म्हणजे नेलेलं जे होतं ना माळवं, ती तर विकलंच नाही. पण अक्षरशः निम्मंसुद्धा माळवं विकलं नाही आणि आम्ही उशीर व्हायला लागला म्हणून घरी यायला लागलो. तर पाऊस भरपूर झालता आणि चिखल पण होता, रस्त्याने खड्डं होतं, खड्ड्यात पाणी साठलं होतं, गाडी फास्ट चालवता येत नव्हती. आणि स्कूटीचं कसं असतं माहिती आहे का, जास्त फास्ट कुठे चालवून जमत नाही, घसरण्याचा ही चान्सेस असतात. तर मग एकदम दमाने यायचं होतं आणि रोड तर एवढा असं आता ते जर म्हणजे त्या दिवसाचं नाव जरी काढलं ना तरी ती आठवू वाटत नाही बघा. नको वाटतं, अंगावर काटं फुटतात. दोन्ही बाजूनी असं झाडी दाट जंगल असल्यासारखं आणि मधनं रस्ता, ती पण कच्चा, डांबरी रोड नाही, आत्ता डांबरी झाला आहे. कच्चा रोड होता आणि खड्डं होतं. तर एकदम दमाने आम्ही येत होतो, मी आणि माझी मुलगी. एवढं आम्ही घाबरलो होतो, अक्षरशः जीव मुठीत धरून आम्ही घरी यायला लागलो होतो. आणि घरी येताना ना पाणी होतं, वडा वाहत होता आणि वड्यात गाडी पण जास्त म्हणजे एकदम दमाने घ्यायची होती. आणि एवढा मोठा साप होता ना, तर ती साप आतासुद्धा बघून असं म्हणजे नाव जरी काढलं तरी अंगावर काटा फुटतो, एवढा भयानक साप होता. एवढं घाबरलो होतो आम्ही. तर मग कसं तरी जीव मुठीत धरलं, घरी आलो आणि तिथून पुढं ना मी तरकारी विषयीच बंद केला. म्हणलं एकदा फक्त जी केलेलं आहे ना ती काढलं, ती पण असं व्यापाऱ्यांना दिलं, असं जाऊन विकलं नाही कुठं. आणि बंद करून टाकला आणि मग गायींचा व्यवसाय चालू केला. तर आता गायींच्या व्यवसायात कसं आहे बघा, आणि असं आठवडे बाजारला जरी गेलं ना तर बाजारचं तुम्हाला सांगते किती पैसे व्हायचं आपलं माहिती आहे का. एवढं दिवसभर राबायचं आणि माळवं लावण्यापासून त्याला काढेपर्यंत किती त्रास असतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर 700 ते 1000 रुपये, 800 रुपये, कधी 900 रुपये. तर त्या नेवऱ्याच्या बाजारला आम्ही गेलतो ना, त्यावेळेस आमचं पैसे किती झालं तर सांगू तुम्हाला, 300 रुपये. किती वाईट वाटतं बघा तुम्ही, एवढं वाईट वाटलं होतं. पण करणार काय शेवटी. मग निर्णय घेतला की आपण गाई करायच्या आणि तरकारी ही विषयच नको आपल्याला, म्हणजे त्रासच नको. मग गाई केल्या की एक गाई होती पहिली आणि परत दुसरी घेतली की थोडंसं जास्त दूध जायला लागलं. मग तिसरी घेतली, आणखीन वाढायला लागलं. मग आपल्याला पेमेंट भेटायला लागलं, मग चांगलं म्हणजे बरं समाधान वाटायला लागलं. मग चला एक हळूहळू सगळं तरकारी मोडून टाकलं आणि गायींकडे वळलो आम्ही. तर आता गायींच्या व्यवसायात कसं आहे बघा, सकाळी 2 तास काम करायचं, संध्याकाळी 2 तास काम करायचं आणि बाहेर कुठं जायचं आहे का बघा. दुधाची गाडी ना अक्षरशः आपल्याला घरी दूध न्यायला येते आणि फक्त चारा आणायला जायचं असतं. तर चारा आणायला किती 4 दिवसात एक दिवशी ती पण सगळी बरोबर असते, एकटं अजिबात कुठंही जायचं नसतं. आणि लांब असलं तर ती पण ट्रॅक्टरमध्ये आम्ही चारा आणतो आणि जवळ जर असलं ना तर मग गाडीवर चारा आणतो. तर ही व्यवसाय खरंच एक नंबर उत्तम व्यवसाय आहे. आता थोडंसं आपल्याला ही होतं बघा, सहन करावं लागतं, लॉस होतो. तर आता तुम्हाला मी दाखवते ना गाय पण, की आपली गाय एक खराब लागली म्हणजे आणखीन पण तिची तब्येतच अशी चांगली होईना आणि दूध पण जास्त देईना, ताप येतोय राहून आणि डॉक्टरला पण काय निदान सापडलं नाही. डॉक्टर आणि रवंत करते आणि वैरण जास्त खात नाही. मग वैरण नाही जास्त खाल्ली तर दूध कसं निघणार. तर तिचंच थोडंसं असं मनाला काळजी लागून राहिली की आपल्याला पेमेंट भरपूर झाले ना, आता व्यापाऱ्याचं पेमेंट द्यायचं
आहे. आणि व्यापारी आपल्याला 10 दिवस झाले की फोन येतो, त्यांना पेमेंट सोडावंच लागतं, तिथं काही सुट्टी नसते बघा. तर मग ती काळजी बरीच लागून राहिली की असं यश आणि यश यायला पाहिजे बघा. यश आलं ना माणूस खरंच खूप समाधानी आणि पुढं मग जाऊ शकतो. आणि पुढचं नियोजन सगळं तर मी तुम्हाला खरं सांगू का, शेड करायचं मी व्हिडिओ बनवलं होतं बघा. 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी शेड करणार, पण आता ही गायचं असं झाले आणि मला 41,000च पेमेंट आलं ना, तर मग माझं मन थोडंसं नाराज झाले आणि शेडचं मी कॅन्सल केलं आहे. का तर म्हणलं उगाच घाई गडबड नको, एकतरी एक गडबडीत निर्णय घेतला आहे तर दुसरा चुकीचा व्हायला नको, म्हणून रद्द केलं शेड. आणि ह्यातच एवढं पण गायींचं पेमेंट फिटोस तर आपण असंच दिवस काढावं लागणार, आपल्याबरोबर आपल्या गायींना पण संघर्ष करावा लागणार. ती मला जास्त वाईट वाटते बघा. आणि आता ह्यांचा काही दोष नाही, कारण का की त्यांनी भरपूर दूध दिलं आहे. फक्त त्यातली एक गाय पण चांगली, एक गाय फक्त खराब लागली, त्यामुळं थोडंसं वाईट वाटतंय. आणि म्हणजे वाईट कशात वाटते की पाऊस असतो, पावसात गायींना असं ही झालं नाही पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे. पण काय करणार बघा, म्हणजे वाईट का वाटते तर त्यांनी आपल्याला सांभाळले, आपण त्यांच्या जीवावर आज एवढं कमवतोय, तर मग त्यांना पण त्रास होणे असं माझं म्हणणं असतं. तर आता देवाची इच्छा जी काय असेल ती मी माझ्या स्वामी आईवर सोडून देत असते, ही तर तुम्हाला माहितीच आहे. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं तर आणखीन पण विचारत जावा. आणि सॉरी बरं का, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. तुम्ही मला रडलेलं पण कधी तुम्हाला नाही बघू वाटत, कारण का की मला कमेंट असते त्या की ताई गायींच्या गोठ्यात रडत जाऊ नका, तुमच्या डोळ्यातनं पाणी आणत जाऊ नका. तरी पण असं मन कुठंतरी भरून आलं, का भरून आलं, एका गायीसाठी दुसऱ्या गायीची म्हणजे तारंबळ होणार आहे आता तिथं. तर आणि मला ह्यांनी भरपूर साथ दिली बघा. ह्यांची साथ मला एवढी आहे ना माझ्या लक्ष्म्यांची, की मला गायींनीच वर आणलं तुम्हाला. म्हणून मी ही तरकारीचा अनुभव सांगते की तरकारी करू नका, गायींचा व्यवसाय करा, एक नंबर उत्तम व्यवसाय आहे. आणि ह्यातनं आपली प्रगती, आता तुम्हाला मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगते माझी प्रगती कशी झाली, मी काय केलं आहे, कसं केलं आहे, सगळं सांगते तुम्हाला. नवीन कोण माझे ताई दादा असतील तर पाठीमागचं माझं व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, कसं वाटते तर ती. आणि मी अनुभव प्रत्येक वेळेस मी अनुभव शेअर करत असते, माझं जे काय मला माझ्या आयुष्यात आलेला अनुभव आहे तर ती. तर आजचा पण व्हिडिओ मला खरंच तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटतो ती. आणि व्हिडिओला असा सपोर्ट करता तर असाच आणखीन सपोर्ट करत जावा. आणि माझ्या मनापासून तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.